नमस्कार. एकदम हॉटेलसारखी भाजी घरी कशी बनवायची ही मी सोपी पद्धत आहे जी शेअर करत आहे. त्यासाठी मी 3 कांदे 2 टमाटे घेतले, ते छान कट करून घ्यायचे आहे. आणि सर्वांचा एक प्रश्न असतो नेहमीच की कांद्याचा पनीरच्या भाजीला वास का येतो. तर कांदा जर चांगला भाजला गेला नाही तर कांद्याचा वास येतो थोडा. त्यासाठी एक सोपी आयडिया आहे. कुकरमध्ये थोडंसं तेल घालायचं, त्यामध्ये कांदा आणि टमाटे, थोडंसं मीठ घालायचं आहे आणि आपल्या भाजीला पुरेसं होईल एवढं मीठ मीठ मी याच वाटणमध्ये घालणार आहे. थोडंसं पाणी घातलं, 3 शिट्ट्या होऊ दिल्या आहेत. कांदा आणि टमाटर छान गाळ झालेला आहे. त्याच्यामुळे आपल्या भाजीला अजिबात कांद्याचा फ्लेवर येत नाही. एकदम छान टेस्ट येते बलके. हिरवी मिरची घातली, बारीक भाजून घेतली, काजू एवढं घालून छान एकदम क्रीमी अशी पेस्ट करून घेतलेली आहे. तर नंतर पनीर भाजून घेणार आहे मी. शॅडो फ्राय केलेला आहे, खूप जास्त असं भाजून घेतलेलं नाही पनीर. पनीर मी काढून घेत आहे साईडला आणि याच पॅन मध्ये मी आता भाजी बनवणार आहे. भाजी बनवायला अगदी सोपी आहे, अगदी तर आपण आता जिरं घातलं, लसण घातला, हळद आणि किचन किंग मसाला घालणार आहे मी. तुमच्याकडे जो असेल तो घाला. मसाला नसेल तर खडे मसाले घाला, त्यांनी पनीरच्या भाजीला छान टेस्ट येते. नंतर मी यामध्ये आपलं वाटण घातलेलं आहे. फोडणी जळत होती त्यासाठी मी आधी थोडंसं वाटण घालून घेतलं. छान मिक्स केलं आणि राहिलेलंही वाटण घातलं. फोडणी जळू नये म्हणून त्यामध्ये थोडंसं वाटण किंवा पाणी घाला, ज्याने आपलं फोडणीचा वास वगैरे येणार नाही. कारण कधी कधी जळाल्यासारखा वास येतो. संपूर्ण वाटण घातलेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून तेही घालणार आहे, जेणेकरून आपलं काहीही वाटण जान होणार नाही. मिक्स करून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनिटं आपण आता याला झाकून ठेवणार आहोत. छान तेल सुटलं की त्यामध्ये आपण साय घालणार आहोत. कारण एकदम हॉटेल सारखी क्रीमी क्रीमी आपली ग्रेव्ही तयार होते. जर साय असेल तर घाला, नसेल तर काही हरकत नाही, नाही घातली तरीही चालेल. साय जर असेल तर भाजीला ना क्रीमी क्रीमी मस्त असा फ्लेवर येतो. जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत मी मिक्स केलं. नंतर आपण शॅडो फ्राय केलेलं पनीर घातलं. अगदी 2 ते 3 मिनिटच आपण झाकून तिला शिजवणार आहे, कारण पनीर घातल्यानंतर जास्त वेळ ठेवायचं नाही. वरून पुन्हा मी साय घातली. गरमागरम पनीर तयार आहे. नक्की ट्राय करा. बनवायला अगदी काहीच मिनिटं लागतात आणि या प्रकारे जर बनवलं तर पनीरची भाजी कधीच फेल जाणार